बऱ्याचशा महिलांना बोटाच्या चिमटीमध्ये रांगोळी पकडता येत नाही, तर त्याच्यावरच आज आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मी पल्लवी तुम्हा सर्वांचं या ब्लॉगमध्ये परत एकदा मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात पहिले बघा, काल एक मी व्हिडिओ टाकला होता की अजिबात रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी, आणि त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा आणि त्याच्यावर बऱ्याचशा कमेंट होत्या. तर त्याचं मी सगळ्यात आधी निरसन करते तुमच्या कमेंटचं, आणि मग आपण पुढं व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, कमेंट्स अशा आहेत की ही जी OHP शीट आहे ती एवढी लांब कशी मिळाली, तुम्हाला कुठे मिळाली. तर हे बघा, ही जी आहे ही A4 साईजचीच OHP शीट आहे आणि ती मला स्टेशनरी शॉपवर मिळालेली आहे. आणि ह्या A4 साईजच्या मध्ये बघा, अशी मी अशी मधून कैची मारून घेतली आणि त्याच्या 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत बघा. आणि त्या तुम्ही पाहिलंच, मग पट्ट्या तयार केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी डायरेक्ट कलर टाकलेले आहेत, ना कुठला आकार काढला आहे, ना कुठलं काहीही केलेलं आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता इथं 100 मायक्रॉनची ती A4 साईज पण तिथं दिसते तुम्हाला. A4 साईजची ही शीट आहे. तुम्हाला जर A3 साईजच्या पाहिजे असेल तर त्यासुद्धा तुम्हाला मिळून जातील, आणि 1 मीटरपर्यंतसुद्धा तुम्हाला OHP शीट अवेलेबल आहेत. आता त्या स्टेशनरी शॉपवर तुमच्या गावानुसार तुम्ही चेक करू शकता. आणि जर नाहीच मिळाल्या तर तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट अशा ठिकाणी तुम्हीसुद्धा चेक करू शकता. तर हवं तर हे A4 साईज तर तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जातं 100 मायक्रॉनचं. तर ही अशा प्रकारे काल बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या. तर बघा, आज जे की चिमटीमध्ये रांगोळी राहत नाही बायकांच्या बऱ्याचशा, तर त्याच्यावर एक सोल्युशन म्हणून मी घेतलं आहे. जसं मी तुम्हाला आधी एक OHP शीट कट दाखवली होती, ती मधून कट केल्याच्यानंतर त्याची अशी एक पट्टी, म्हणजे 2 पट्ट्या तयार झाल्या, तर त्यातली ही एक पट्टी आहे. आणि ही एक पट्टी जी आहे मी ती रेडी करून घेतलेली आहे बघा. ग्रीन, परत अजून पिंक कलर आणि येलो कलर मी असं टाकून घेतलेला आहे त्याच्यावर. आणि आता रांगोळी तर आपण बोटानी वगैरे तर वापरणारच नाही आहोत, पण मग रांगोळी तर त्याच्यावर दिसली पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं आहे, ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे, तुम्ही बघताय. आणि आता हे ॲक्रेलिक कलर जे आहे ते तुम्हाला इझिली स्टेशनरी शॉपवर किंवा डीमार्टला वगैरे मिळून जातील. एकदम कुठेही दुकानावर तुम्हाला मिळतात, आणि हे वॉशेबल असतात, ह्याच्या धुतल्याच्या नंतर काही जात नाही वगैरे. तर बघा, हे अशा प्रकारे ब्रश घेतला आणि तुम्हाला जेवढी जाड लाईन पाहिजे तेवढी जाड लाईन तुम्ही करून घेऊ शकता. आणि रांगोळीचा काही प्रश्नच नाही आहे. रांगोळी तर तुम्हाला नाही पकडता येत, पण पेन वगैरे तर पकडता येतच असेल, सगळ्यांचं असं असतं. तर बघा, हे पेन पकडल्यासारखं तुम्हाला ब्रश पकडायचा आहे आणि सेम तुम्हाला जी डिझाईन जमते ती डिझाईन तुम्ही याच्यावर काढू शकता. तर बघा, सहजासहजी ही डिझाईन मी तयार केली. काही नाही, एकदम क्रॉस काढला आणि एक स्वस्तिक काढलेला आहे, जास्त काही काढलेलं नाही आहे त्यावर. तर बघा, हे अशा प्रकारे रांगोळीची काहीही झंझट नाही आहे. तुम्ही अशा जर पट्ट्या तयार करून ठेवल्या आणि ॲज अ बॉर्डर रांगोळी म्हणून पण तुम्ही वापरू शकता, आणि ॲज अ देवपूजेचं जे तुमचं मंदिर आहे तिथे पण तुम्ही हे वापरू शकता. आणि आता संक्रांतीसुद्धा आहे बघा. आता संक्रांतीसाठी पण मी बऱ्याचशा डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, आणि माझा हेच प्रयत्न राहील की तुम्हाला ना एकदम सोपं, ज्या महिलांना बिलकुल रांगोळी जमत नाही पण बऱ्याच ताईंची इच्छा असते की आम्हाला रांगोळी काढायची आहे, त्यांच्यासाठी ना सोप्यात सोपं जे काही करता येईल ना मी त्या करण्याचा या माझ्या चॅनलमार्फत प्रयत्न करत राहणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी ना असे छोटे मोठे मी व्हिडिओ घेऊन येतच राहील की ज्यामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. आता रांगोळी काय सगळेच काढतात, पण हा विचार करत नाही की बऱ्याच जणींना रांगोळी येतच नाही, मग त्या काय करतील. तर निराश व्हायचं कारण नाही आहे, मी तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला असे काही टिप्स वगैरे देत राहील, ज्या कारणामुळे म्हणजे तुम्ही रांगोळी काढू शकाल. बोटात रांगोळी धरता येत नाही म्हणून काय झालं, पण मग ब्रश तर येतो ना, ब्रशनुसार तुम्ही आकार काढू शकता. तर बघा, हे अशा प्रकारे तुम्ही कुठलेही कसेही आकार जरी काढले तरी ते छान येतात. रांगोळीमध्ये जरी नाही आले तरी ॲक्रेलिक कलरनी, व्हाईट कलरचा जो ॲक्रेलिक कलर आहे तो तुम्ही वापरू शकता. हवं तर तुम्ही ह्या येलो कलर जो आहे खाली त्याच्यावर रेड ॲक्रेलिक कलरनी जर फ्लावर काढला असता तो अजून छान आणि उठून दिसला असता बघा. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची बुद्धी वापरू शकता तशी वापरा, आणि नवनवीन आयडिया तुम्ही याच्यावर करू शकता. आता बघा, आकार काढण्याची पण बऱ्याच वेळाला प्रॉब्लेम येतो, हो की नाही. तर त्या टायमिंगला काय करायचं, ही तर आता मी लंबी पट्टी काढलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मुलांचं कंपस असतं बघा, त्या कंपसनी तुम्ही पेन्सिल टाकून त्याच्यावर असं गोल आकारसुद्धा कापून घेऊ शकता.
आणि ते गोलाकार कापून घेतल्याच्यानंतर त्याच्यावर ही रेडी रांगोळी टाकून द्यायची. कशी काय टाकायची त्याचे व्हिडिओ आहे चॅनलवर, तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यानंतर मग हे अशी ब्रशनी तुम्ही त्याच्यावर डिझाईन करा व्हाईट कलरनी, छान वाटतं. लहान मोठे सर्कल काढा, ट्रायंगल काढा, रेक्टँगल काढा, स्क्वेअर काढा, जे आकार पाहिजे तुम्हाला ते आकार तुम्ही तुमच्या त्या OHP शीटचा तयार करून घेऊ शकता. आणि ते केल्याच्यानंतर डायरेक्टली त्याच्यावर कलर टाकायचा. बोटाच्या चिमटीत रांगोळी धरण्याचा प्रश्नच येत नाही, हो की नाही. मी त्या दिवशी डब्बी दाखवली ती बघा तुम्हाला, त्या डब्बीच्या साहाय्याने तुम्ही हे कलर टाकू शकता आणि त्याच्यावर रांगोळी काढायची व्हाईटनी, म्हणजेच व्हाईट ॲक्रेलिक कलरनी ब्रशच्या साहाय्याने. बघा सुंदर तुमची रांगोळी दिसते. असं वाटतच नाही की ही जी रांगोळी आहे ती आपण ॲक्रेलिक कलरनी केली. असं वाटतं की कलर आहे आणि त्याच्यावर हे व्हाईट रांगोळीने आपण केलेलं आहे. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आता ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते, तुम्हाला रांगोळी बोटामध्ये पकडायची गरजच नाही. ह्या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही असे सुंदर सुंदर आकार किंवा सुंदर सुंदर फ्लावर आहे ते तुम्ही काढू शकता. मी व्हाईट वापरला आहे, तुम्ही दुसरे कलर्स वापरा, म्हणजे रांगोळी पकडण्याचा चान्सच येत नाही. आणि राहिला बेस, तर बेस पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही कंपासच्या साहाय्याने किंवा स्केलच्या साहाय्याने हे जे OHP शीट आहे त्याचा आकार काढून घ्या आणि त्या आकारावर बेस खाली तयार करून घ्या कोणत्याही कलरचा. आणि कोणत्याही कलरचं केल्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही असं ॲक्रेलिक कलरनी कोणतेही शेप्स तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता. याला थोडंसं छान अजून दिसण्यासाठी बघा रेड कलरचा ॲक्रेलिक कलर मी असं मध्यभागी दिलं आहे, थोडंसंच दिलं आहे, पण बघा त्याला किती छान असा लूक आलेला आहे. आता ही जी पट्टी मी रेडी करून घेतली आहे, आता ही मी तुम्ही तुमच्या देवघरापुढे पण ठेवू शकता, मंदिरापुढे पण ठेवू शकता किंवा मग चौकटीमध्ये उंबऱ्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे. आणि जसं की आता संक्रांत येणार आहे, तर सगळ्यांना संक्रांतीसाठी पण खूप साऱ्या डिझाईन्स बघायला मिळणार आहेत. तर सगळ्यांनी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन डिझाईनसाठी काही लाईव्हसुद्धा मी घेऊन येईल, त्या लाईव्हमध्ये पण तुम्हाला बरेचसे डिझाईन शिकायला मिळणार आहेत. तर आशा करते आजची ही डिझाईन आणि आजचं जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला पाहिजे असतील अशाच नवनवीन अजून काही काही गोष्टी शिकायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या दुसऱ्या मैत्रिणीला शेअर करा. आणि चला इतकंच आजच्यासाठी. नवीन अजून व्हिडिओ मी घेऊन येतच राहील. तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, मी सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. सो थँक्यू सो मच.